4 महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीनं लग्नास नकार दिल्यानं चाकूनं भोसकून तिचा खून केल्याची घटना सरनोबतवाडी तालुका करवीर इथं घडली. समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे वय 23, राहणार दत्त मंदिर रोड, कसबा बावडा असं मृत तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी सतीश यादव वय 27, राहणार उंडरी तालुका पन्हाळा, सध्या राहणार साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आज दुपारी 12:30च्या सुमारास हा प्रकार घडला. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की समीक्षा उर्फ सानिका हिचं 2019 मध्ये लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाशी लग्न झालं होतं. पण 6च महिन्यात दोघांनी वादामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान सानिकाने तिची मैत्रीण आयुषी अंपले, मूळ राहणार तेलंगणा, हिच्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंटची कामं सुरू केली होती. यातून तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली. तिघेही गेले 4 महिने सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहत होते. लग्न, बारसे, जावळी असं अनेक कार्यक्रमांचं आयोजन तिघांनी एकत्रितपणे घेतलं होतं. त्यासाठी लागणारं साहित्यही खरेदी करून ते सरनोबतवाडीतील फ्लॅटवर आणले होते. यामुळे कसबा बावड्यातून सानिकाही आई व बहिणीपासून वेगळी सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहू लागली. काही दिवसांपासून सतीश तिला लग्नाची मागणीही घालत होता. सानिकाला त्याच्याशी लग्न करायचं नसल्यानं दोघात वाद झाला होता. दरम्यान लग्नाचा सीझन संपल्यानं फ्लॅटचं भाडं देणं तिघांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला. 4 दिवसांपूर्वी त्यांनी फ्लॅट सोडला, पण त्यांचं साहित्य तिथेच होतं. घरमालकानं हे साहित्य घेऊन जाण्यासाठी आज सानिकाला फोन केला. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सानिका व आयुषी फ्लॅटवर गेले. यानंतर अवघ्या 10च मिनिटात सतीश यादवही तिथे आला. यावेळी तिथे सतीशचा सानिकासोबत वाद झाला. यावेळी आयुषी साहित्य भरत होती. इतक्यात सतीशने स्वतःजवळ चाकू सानिकाच्या छातीत खुपसला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मैत्रीण आयुषी हॉलमध्ये पोहोचली. मात्र सतीश फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन सानिका जागीच कोसळली. फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्यानं आयुषीनं आरडाओरडा केला. सानिका कोसळल्यानं तिच्यावर उपचारासाठी आयुषीची धडपड सुरू होती. तिने सानिकाच्या एका मित्राला फोनवरून माहिती दिली. तो तातडीनं फ्लॅटजवळ दाखल झाला. त्याने बाहेरून लावलेली कडी काढली व सानिकाला एका खाजगी रुग्णालयात नेलं. प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला CPRमध्ये आणण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. घटनेची माहिती कळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर या पथकासह CPRमध्ये दाखल झाले. एका पथकानं घटनास्थळाचा पंचनामा केला, तर स्थानिक गुन्हे शाखेसह 5 वेगवेगळी पथकं हल्लेखोराच्या मागावर पाठवण्यात आली आहेत. दरम्यान सानिकाची आई, बहीण, मैत्रिणी घटनेची माहिती मिळताच CPRमध्ये दाखल झाले. सकाळीच घरातून बाहेर पडलेल्या सानिकाचा मृतदेह पाहण्याची वेळ आल्यानं तिची आई, बहीण यांना मानसिक धक्का बसला. तिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संशयित सतीश यादव हा 2 वर्षापासून शिवाजी पेठेत राहण्यास आला होता. येथे तो एका क्लबमध्ये काम करत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेले 4 महिने सानिकासोबत तो लिव्ह इनमध्ये राहिला खरा, पण तिने यापुढेही सोबत राहण्यास नकार देताच त्याच्याकडून सानिकाला त्रास देण्यास सुरुवात झाली. अखेर याच वादातून त्यानं सानिकाला संपवलं. कुटुंबालाही आधार. सानिकाच्या वडिलांचं 6 महिन्यापूर्वी निधन झालं आहे. कसबा बावडा येथे तिची आई, बहीण, भाऊ राहतात. आई मासे विकून घर चालवत होती, तर सानिकाने गेल्या काही महिन्यात इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जम बसवला होता. 4 दिवसांपूर्वी सतीशसोबत वाद झाल्याने ती घरी परतली होती. कुटुंबियांसोबत बोलताना आईला यापुढे मी घर चालवेन, तू काळजी करू नको असं विश्वासही दिल्याचं बहिणींनी सांगितलं. कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी, येस न्यूज.